आयुष्यात समाधानी व्हायचं असलं तर जगाचा विचार करणं पहिला सोडून द्या आणि जगताना हिंमत अशी ठेवा की नाही अडचणींनी पण आपल्यापाशी यायच्या आधी 10 वेळा विचार केला पाहिजे. उठल्या उठल्या सगळ्यात आधी आई साहेबांचं आवरून घेतलं. लागलंच मी नाश्त्याच्या तयारीला लागलो बघा. बघता 5 मिनिटात म्हणजे आपला नाश्ता तयार करून घेतलो आणि लागलंच आमच्या आई साहेबांना चाराला बसलो. सकाळी जरा सगळी कामं लवकरच आवरलेली कारण चहाचं गाळण सांचिकीने आपली जरा उगाच खराब झालेली. ते आणायला आमच्या रावल्याला घेऊन चाललेलो मी डीमार्टला. आणि कसं आहे माहितीये का, लगीन होऊ द्या कर ना होऊ दे, जबाबदारीचं ओझं अंगावर पडले की नाही संसार या शब्दाची व्याख्या आपला पण लक्षात यायला चालू होती. बोलता 5 मिनिटात म्हणजे आम्ही डीमार्ट मध्ये पोहोचलो बघा. आणि आल्या रावल्याची पहिला बारीक मध्ये खरेदी होती ती पहिला आवरून घेतली. रावल्याच आपल्या कायम खाण्यावरच जोर असते, त्यात काही विषयच नाही. जास्त काही खरेदी नव्हती सोडा, त्यामुळे 5 मिनिटात आवरले ह्याचं पण. आणि कसं आहे माहितीये का, खरेदी झाली तरी डीमार्ट बंद असं बोंबलं तिन्यात एक वेगळीच मजा आहे. त्याशिवाय खरेदी केलेला पैसे फिटत नाहीत. रावली सगळी खरेदीवरून आम्ही सेकंड फ्लोअरला गेलो कारण लग्नाआधी लागलेल्या संसाराच्या आपल्याला 2 गोष्टी घ्यायच्या होत्या, ती म्हणजे गाळणं आणि ही सांची. कसं आहे माहितीये का, या रोजच्या वापरण्यातल्या वस्तू आहेत त्यामुळे हे नसून चालत नाही अजिबात. आपली खरेदी एवढीच होती त्यामुळे ती घेतला आणि लेफ्ट राईट करत डायरेक्ट खाली आलो आणि काउंटरवर ओतून लागलंच आपलं बिल पण करून घेतलो. झालं आपला संसार एका पिशवीत भरला आणि बाहेर पडलो बघा. कारण जाता आपल्या आई साहेबांना भेळ पण घेऊन जायची होती. भेळ न घालता गाडीला स्टार्टर मारला ती घराकडे निघालो. येता लागलं तिथे भेळ खायला थांबलेलो. भेळ तर मस्तपैकी पाणीपुरी घेतली. दोघांना भांडणं करता सामायिक मध्ये वाटण्या करून मस्तपैकी 2 जण ताव दिलो. मम्मीला तेवढं सांगू नका पाणीपुरी खाल्ल्या म्हणून, नाहीतर मम्मी लई कावत्या बघा मला. आमची पाणीपुरी खाऊन तर इकडे आपली भेळ पार्सल झालेली. आई साहेबांची ऑर्डर यायची आधी म्हटलं चाडतीशी घ्यायची आणि घराकडे सुटायची, नाहीतर घरात गेल्यावर मग लई रट्टा खायला लागते. 13.5 मिनिटात म्हणजे घरात आलो आणि एका प्लेट मध्ये सगळी भेळ काढून घेतलो बघा आणि दिलं आमच्या राणी सरकारांना खायला. शेवटी कसं आहे माहितीये का, आईच्या इच्छे पुढे कुठल्याच गोष्टी मोठ्या नाहीत. आपले आई साहेब खुश तर आपण खुश.